नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण जुन्या आणि खराब अशा टाकाऊ प्लास्टिकच्या झाडूपासून आणि एका टाकाऊ बांगडीपासून घरगुती कपाट कसं बनवायचं ते बघणार आहोत। घरच्या घरी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेलं हे कपाट फक्त 10 ते 15 मिनिटात आपण बनवणार आहोत आणि एकदा 10 मिनिटात बनवलेलं हे कपाट 10 ते 15 वर्ष वापरलं तरी अजिबात खराब होणार नाही। एकदा बनवा आणि वर्षानुवर्ष वापरा, कारण हे प्लास्टिकच्या पाईपपासून अगदी स्ट्रॉंग आणि खराब न होणारं हे कपाट आहे। बनवण्यासाठी मी घेतलेला आहे प्लास्टिकच्या झाडूचा हा जो प्लास्टिक पाईप आहे तो घेतलेला आहे। बऱ्याचदा झाडू तुटल्यानंतर हा पाईपसुद्धा झाडूसोबतच फेकून दिला जातो, तर तो फेकून न देता हा खूप स्ट्रॉंग असतो। याचा एकदा पुनर्वापर आपण करू शकतो आणि केला तर आपल्याला सुद्धा त्याचा भरपूर फायदाच होतो। तर आता हा झाडू आहे आणि त्याचा जो पाईप आहे तो अर्ध्यातून मी कट करून घेतला आणि अर्ध्यातून कट करत असताना लक्षात ठेवा एक जी पाईपची बाजू असेल ती थोडीशी मोठी कट करायची, कारण बघा इथे छोटा आणि मोठा दोन्ही पाईप जे आहे ते एक छोटा आणि एक मोठा दिसतोय आणि जो मोठा पाईप आहे असेल ना कट झालेला, तर तो पाईप आपल्याला थोडासा असा कट करून साईडला काढायचा आहे। अगदी छोटा तुकडा निघाला तरी चालेल, फक्त दोन्ही पाईप इक्वल कट करू नका। कट करताना अगदी छोटे मोठे करा, म्हणजे एक छोटासा तुकडा आपल्याला साईडला निघेल आणि तो खूप कामाचा आहे। नंतर पुढे त्याचा यूज कसा करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि तो तुकडा कट करून घेतला की उरलेले जे 2 पाईप असतील त्याची लांबी जी असेल ती बरोबर तेवढीच असायला हवी। बघा इथे आता दोनही पाईप अगदी इक्वल आहेत, सेम अंतरावर मी त्याला कट केलेला आहे। आणि हे जे पाईप आहेत त्याला दोन्हीकडून मी चाकू गरम करून मग अशा प्रकारे होल पाडून घेतलेले आहेत। तर होल पाडताना चाकूचा वापर करा किंवा स्क्रूड्रायव्हर असेल तर स्क्रूड्रायव्हरचा वापर करा। इथे मला चाकूनेच हे सोपं जातं आहे आणि यामधून मला असे होल व्यवस्थित पाडता येत आहेत। कुठलाही पाईप किंवा कुठलीही प्लास्टिक वस्तू कट करायची असेल तर चाकू मात्र तुम्हाला गरम करावाच लागेल। या पाईपचे झालेले हे प्लास्टिकचे 2 तुकडे आहेत, तर या दोन्ही तुकड्यांना दोन्ही बाजूला मी अशा प्रकारे चाकूने 2-2 असे होल केलेले आहेत। बघा वरतून जर चाकू आतमध्ये असा होल केला, म्हणजे होल करताना घातला, तर तो दुसऱ्या बाजूने ना बाहेर निघाला पाहिजे। अशा प्रकारे आपण हे होल करायचे। तुम्ही बघितलेला आहे तशा पद्धतीने होल मी साईडला करून ठेवले त्या पाईपला। आणि हा जो बेस होता किंवा मेन पार्ट होता तर तो आपला कपाटाचा तयार झालेला आहे। त्यानंतर घ्यायची आहे एखादी जुनी साडी किंवा जुना कपडा घ्यायचा आहे ज्याच्या आपल्याला अशा प्रकारच्या पट्ट्या फाडून काढता येतील। तर मी इथे घेतलेला आहे एक जुना ब्लाऊज पीस, जो इथे टाकाऊच होता माझ्याकडे। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे एखादा ब्लाऊज पीस पडलेला असेल तर त्याच्या पट्ट्या अशा फाडून काढू शकता। शिवाय तुमच्याकडे साडी असेल तर साडीची सुद्धा अशा प्रकारची जुन्या साडीची पट्टी काढू शकता। तर 2-3 पट्टे मी इथे कट करणार आहे। 1-1 इंच एवढ्या अंतरावर अशा प्रकारे कात्रीने याला कट मारून घ्यायचा आहे आणि याच्या पट्ट्या फाडून घ्यायच्या आहेत। तर या स्ट्रिप्स ज्या आहेत कट केलेल्या याचा खूप जास्त वापर छान असा होणार आहे। तर जे काही जुन्या वस्तू असतील, ओढणी असेल, साडी असेल किंवा ब्लाऊज पीस असेल, कशाच्याही तुम्ही या पट्ट्या घेऊ शकता। जर तुम्हाला असं काही कापायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली तुमच्याकडे सुतळी असेल तर घ्या किंवा वायरची एखादी दोरी असेल ती सुद्धा घ्या, पण ज्याच्या गाठी व्यवस्थित स्ट्रॉंग बांधता येतील अशाच प्रकारची वस्तू घ्या। तर इथे तुम्ही बघू शकता कापडाच्या गाठी या व्यवस्थित स्ट्रॉंग बसतात आणि कुठेही हलत नाहीत, इकडे तिकडे सरकत नाहीत किंवा निसटतही नाहीत। तर आता काय करायचं आहे, पाईप जे आपण दोन्ही कट करून ठेवलेले होते झाडूचे त्यापैकीच आपल्याला एक पाईप घ्यायचा आहे आणि तो जो पाईप आहे ना तर त्याच्या एका होलमधून असं कापड आपल्याला बाहेर काढायचं आहे दुसऱ्या होलकडे, आणि तिथून बाहेर निघाल्यानंतर हे कापड असं व्यवस्थित बांधून टाकायचं आहे। तर हा कापडाचा तुकडा असल्यामुळे किंवा कुठल्याही फॅब्रिकचा तुकडा असला की 2 गाठी बांधल्या तरी अगदी टाईट आणि व्यवस्थित गाठ बसली जाते, ती पुन्हा निसटतही नाही। त्यामुळे इथे वापरत असताना शक्यतो या स्ट्रिप्स ज्या आहेत ते ब्लाऊज पीसच्या किंवा साडीच्याच असू द्या, जेणेकरून या फॅब्रिकचं कुठलाही पोर्शन पटकन निसटत नाही आणि तुटतही नाही। भरपूर स्ट्रॉंग अशा प्रकारचं हे कापड असतं। तर मी इथे आता दुसरा पाईपचा तुकडा घेतला आहे आणि त्याच्यासुद्धा एका बाजूला अशा प्रकारे सेम पद्धतीने बांधून घेतलं आहे। असा जर चाकू वापरला तर चाकूनेच आपल्याला
हा जो फॅब्रिक आहे तो त्या होलमधून बाहेर काढता येतो. चाकूच्या टोकाचा वापर करायचा आहे आणि हा फॅब्रिक अशा प्रकारे एका होलमधून दुसऱ्या होलमध्ये बाहेर काढायचा आहे. तर बघू शकता सेम पद्धतीने सगळ्या होलमधून मी अशा प्रकारे एक स्ट्रीप बांधत असताना ती एका पाईपला बांधायची आहे एका बाजूला आणि तीच स्ट्रीप खाली दुसऱ्या पाईपला त्याच बाजूला बांधायची आहे. तर सेम पद्धतीने अशा प्रकारे पाईप ठेवून बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बांधून घ्या. एका बाजूला एक स्ट्रीप लागली आणि दुसऱ्या बाजूला दुसरी स्ट्रीप लागलेली आहे. तर दोन स्ट्रीपमध्ये इथे काम झालंय, पण भरपूर वेगवेगळ्या आपण अजून पुढे स्टेप्स पाहिलेल्या आहेत, टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे, जेणेकरून आपलं हे पूर्ण कपाट बघावं लागेल तुम्हाला, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल हे कपाट कसं बनवलं ते. आणि यामध्ये बनवत असताना बऱ्याचशा बारीक सारीक टिप्समुळे हे कपाट तुमचं चुकू शकतं. त्यामुळे नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला व्हिडिओ तर पुन्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून घ्या. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता सध्यापर्यंत झालेल्या ह्या 2 स्टेप मी तुम्हाला दाखवल्या. वरती एक पाईप बांधलेला आहे आणि खाली एक, आणि याला लागलेल्या आहेत 2च कपड्याच्या स्ट्रिप्स. तर आता काय केलेलं आहे आपण, इथे जो डिस्टन्स तयार झालेला आहे आपल्या प्लास्टिक पाईप एवढा, तर तो डिस्टन्स आपल्याला बघायचा आहे किती आहे ते, आणि तेवढ्या अंतरावर ह्या कपड्याच्या ज्या पट्ट्या आहेत ना तर या कट करून घ्यायच्या आहेत. तर इथे ब्लाऊज पीसच्या या पट्ट्या कट करत असताना त्याची उंची जी आहे ती अशा प्रकारे किंवा मोजूनच घ्यायची आहे. थोडी एक्स्ट्रा घ्यायची जेणेकरून दोन्हीकडे आपल्याला थोडं थोडं बांधण्यासाठी जागा राहील. तर इथे मी किती पट्ट्या कट केलेल्या आहेत बघा, 4 ते 5 पट्ट्या मी कट करून घेतल्या आहेत आणि यातली एक पट्टी घेऊन आपल्याला ही अशी आडवी बांधून घ्यायची आहे. या कपड्याच्या अशा प्रकारच्या या बांधलेल्या ज्या पट्ट्या आहेत त्या खालीवर अजिबात सरकू नये म्हणून आपल्याला याला टाईट अशी व्यवस्थित गाठ बांधून घ्यायची आहे. 2 गाठी व्यवस्थित आणि टाईट बांधल्या तर ही गाठ अजिबात खाली सरकत नाही आणि दोन्ही आपल्याला डिस्टन्स जो आहे तो सेम ठेवायचा आहे. दोन्ही बाजूंनी सेम डिस्टन्सवरतीच ही आपल्याला अशा प्रकारे पट्टी बांधून घ्यायची आहे. ही पट्टी एकदा बांधली तर पुन्हा तुम्हाला अजून भरपूर पट्ट्या यामध्ये बांधता येणार आहेत. तर मी बघू शकता साधारण ईदभर एवढं सुद्धा अंतर ठेवलेलं नाही आणि नंतर लगेच दुसरी पट्टी बांधून घेते. तर भरपूर पट्ट्या यामध्ये आपण बांधू शकतो जेणेकरून आपलं कपाट जास्तीत जास्त स्ट्रॉंग होईल आणि आपल्याला त्यावरती भरपूर कपडे देखील ठेवता येतील. पुढे मी हँग करण्यासाठी एक वेगळी ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर कपाट अजूनही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे इथेच व्हिडिओ स्किप करू नका. पुढचा व्हिडिओसुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि युजफुल आहे. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरची घंटी आहे बघा, त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवर दररोज येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर अगदी सहज येतं आणि तुम्हाला माझे सगळेच व्हिडिओ अगदी इझिली पाहता येतात. तर इथे मी सगळ्या पट्ट्या मला हव्या तशा डिस्टन्सवरती बांधलेल्या आहेत. तुम्ही यापेक्षाही खूप जास्त पट्ट्या बांधू शकता. लॉंग करायचं असेल जास्त कपाट तर पट्ट्याला दोन पट्ट्या एकत्र बांधून अजून याला लॉंग करू शकता. पण कपाटात जर अडकवायचं म्हटलं तर एवढ्या उंचीचं किंवा ब्लाऊज पीसची जी उंची होती तेवढ्याच उंचीचं हे कपाट तयार झालंय. तर बघू शकता एका साडीची ही उंची तेवढीच असते, ब्लाऊज पीस एवढीच, त्यामुळे एवढंच कपाट तयार होईल मग. आणि जर मोठं करायचं असेल किंवा लॉंग करायचं असेल तर तुम्ही याला खाली थोडंसं अजून वाढवू शकता. तर इथे मी अशा प्रकारे या पट्ट्या आडव्या बांधल्यानंतर हा जो कपाटाचा बेस आहे तर हा तयार झालेला आहे. पण याला हँग करण्यासाठी पण मी अजून एक सोप्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, तर त्या नक्की बघा. आता एक्स्ट्राचं जे काही अशा गाठीच्या साईडला उरलेलं फॅब्रिक होतं ते मी पूर्ण कट करून घेते. हे कट केल्यामुळे अगदी व्यवस्थित कपाट दिसेल आणि अस्ताव्यस्त किंवा खराब दिसणार नाही. तर इथे गाठी बांधलेल्या आहेत हे तर कुणाला कळणारच नाही, कारण एकाच कलरचं फॅब्रिक आपण यासाठी वापरले आणि अगदी होममेड कपाट आहे. 1ही रुपया खर्च नाही. जेव्हा गरज असेल तुम्हाला किंवा कपाट नसेल तुमच्याकडे, काही दिवसानंतर तुम्ही आणणार असाल तर तुम्हाला हे कपाट नक्कीच बनवायला सोपं आहे. बॅचलर असाल तरीसुद्धा, आणि तुम्ही जर नवीन कुठेतरी शिफ्टिंग केलेलं असेल घर आणि तुम्हाला काही दिवसानंतर पुन्हा कपाटाची व्यवस्था करायची असेल किंवा घ्यायचं असेल तर तात्पुरता तुम्ही या
पद्धतीचा वापर करून घरच्या घरी होममेड कपाट बनवू शकता, ज्याचा वापर तुम्हाला खूप इझिली करता येईल. आता जो प्लास्टिकचा तुकडा उरलेला होता आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की त्याचा वापर पुढे आपण खूप छान करणार आहोत, तर तो म्हणजे छोट्या प्लास्टिकच्या तुकड्याला पुन्हा एकदा चाकूने गरम करून 2 होल करून घेतलेत आणि त्याचं कसा वापर करायचा ते पण सांगते. आता काय करायचं, जे कपाट बनवलं होतं त्याच्या एका साईडच्या पाईपला असं सेंटरला थोडासा कापडाचा तुकडा बांधून घ्यायचा आहे आणि हा तुकडा बांधल्यानंतर हा जो छोट्याशा पाईपचा तुकडा होता त्याला आपण 2 होल केले 2 बाजूला. त्यामध्ये असा हा बांधलेला जो तुकडा आहे कपड्याचा, म्हणजे ही स्ट्रीप आहे ना, तर ही अशी ओवून घ्यायची आणि आतमध्ये काढायची आहे. आतमध्ये काढल्यानंतर दोन्ही अशा प्रकारे एकत्र धरून आपल्याला याला गाठी बांधून घ्यायच्या आहेत. बघू शकता, याला गाठ बांधल्यानंतर पुढची स्टेप काय आहे ते मी तुम्हाला सांगते. अजून व्हिडिओ इथे संपलेला नाही. ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे. कदाचित व्हिडिओ इथेच तुमचा चुकू शकतो आणि ह्या स्टेपवरतीच आपला व्हिडिओ बराचसा डिपेंड आहे. हँग करण्यासाठी जर व्यवस्थित आपण काही टूल नाही बनवलं तर ते कपाट बनवून त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे याला हँग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर इथे एक गाठ बांधल्यानंतर यामध्ये एक स्ट्रॉंग अशी प्लास्टिकची बांगडी घालायची आहे. तारेची बांगडी घातली तर ती वाकू शकते भरपूर वजन पडल्यानंतर. त्यामुळे प्लास्टिकची बांगडी किंवा मेटलची बांगडी असेल खूप जास्त स्ट्रॉंगवाली, तर ती वापरा, जेणेकरून वजनाने ती तुटणार नाही आणि वाकणार देखील नाही. तर ती बांगडी यामध्ये टाकल्यानंतर 2 गाठी बांधून घ्यायच्या आहेत आणि इथे तयार झालेलं आहे आपलं हे छान असं होममेड कपाट. बघू शकता, इथे मी फक्त एका जुन्या आणि टाकाऊ झाडूचा वापर केला आणि घरच्या घरीच हे होममेड कपाट बनवलंय, जे खूप जणांना युजफुल ठरणार आहे. आपण भाड्याच्या घरात राहत असताना कपडे मात्र भरपूर असतात, कपाट मात्र एखादंच असतं आणि एखाद्या कपाटामध्ये सगळेच कपडे बसतील असं नाही. त्यामुळे एखादं एक्स्ट्रा टूल आपल्याला हवं असतं, तर ते एक्स्ट्रा टूल म्हणून तुम्ही जर या पद्धतीच्या ह्या टूलचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला याचा वापर खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल. तुम्ही या टूलचा वापर बाथरूममध्ये टॉवेल्स ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने 3-4 टॉवेल यावरती आरामात बसतात आणि साड्या देखील तुम्ही रेग्युलर वापरातल्या वरती ठेवायच्या असतील तर अशा प्रकारचं होममेड कपाट बनवून त्यावरती तुम्ही या साड्या हँग करू शकता. तुम्हाला हे कपाट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.